तालुका पत्रकार संघ साकोली यांच्यातर्फे काल सर्किट हाऊस या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता। त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात ज्यांच्या विशेष योगदान आहे अशा पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रात ज्यांचे विशेष योगदान आहे असे समाजभूषण डीजी रंगारी व वयोवृद्ध पत्रकार अशोक गुप्ता यांचा वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सोमदत्त करंजेकर, नाना पटोले यांचे प्रतिनिधी HB भेंडारकर, सरिता फुंडे, डॉक्टर नेपाळ रंगारी, ज्येष्ठ पत्रकार अशोक गुप्ता, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बैल, संजय साठवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सत्काराच्या स्वरूपात स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देण्यात आले। या प्रसंगी पत्रकार सुनील जगिया, प्रशांत सिवनकर, राजू दुबे, सुदाम हटवार, मनीषा काशीवार, चेतक हत्तीमारे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डीजी रंगारी यांच्या विशेष योगदानाबद्दल सत्कार केल्याबद्दल साकोलीमध्ये त्यांच्या मित्र परिवारातर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता। प्रसिद्ध सिनेस्टार संजय नार्वेकर यांच्या सर्किट हाऊस नाट्य प्रयोगाला नाट्य रसिकांनी खूप मोठी गर्दी केली होती। संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पावन चरणी वंदन करतो। आणि आत्ताच आपण संत सेवालाल जयंती साजरी केली, त्याच्यानंतर राजाभाऊ जयंती साजरी केली आणि शिव जयंतीसाठी आपण सगळे तयार आहोत। तर या महापुरुषांच्या आपण जेव्हा जयंत्या साजरा करतो तर त्याच्यातून आपल्याला काही बोध घ्यायचा असतो। एकतर यांच्यासारखे आपण घडावे हा एक बोध, दुसरं आपण आपले 4-5 जनरेशन आधी गेलं, आजोबा पणजोबा, खापर पणजोबा, तर त्यांच्या आधीचे नाव पण आपल्याला आठवत नाही। थोडं इको कमी करून घ्या दादा, इको कमी करून घ्या। पण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद यांच्या जयंत्या साजऱ्या करतो, कारण त्यांनी स्वतःला विसरून समाजासाठी आपलं काय कर्तव्य आहे हे जाणलं आणि तसं काम केलं। समाजासाठी ते जगले, झटले, म्हणून आपण ते करतो। पण आता आपली जी जनरेशन आहे, आपण काय करू शकतो? आपल्या पुढे पण खूप सारे चॅलेंजेस आहेत। पर्यावरण एक प्रमुख चॅलेंज आहे। आपण म्हणजे समजा पर्यावरण खराब असेल तर माझं काय नुकसान होईल, आपलं पण आयुष्य खराब होते। त्याच्यानंतर बेरोजगारी हा खूप मोठा चॅलेंज आहे। आता इंटरनेटचं जग आहे, तुम्ही पुण्यात बसल्या, टोकियोत बसल्या की साकोलीत बसल्या फरक नाही पडत। त्यामुळे आपण ही समस्या पण दूर करू शकतो। इंडस्ट्रियलायझेशन आहे, गोंदियाला रेल्वे स्टेशन आहे, गोंदिया नॅशनल हायवेवरती आहे, तर या सगळ्या पण समस्यांकडे आपण लक्ष देऊ शकतो, हे असं मला वाटतं। ज्यांचा आज इथे सत्कार झाला त्यांना खूप मनापासून शुभेच्छा। आणि उपस्थित सगळे नेपाळ रंगारी साहेब असतील, ठाकरे साहेब आहेत, वाडी भस्मे साहेब, नंतर HB सर, यांच्या सगळ्यांच्या वतीने मी आपल्याला खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। आणि जे कलाकार इथे आलेले आहेत त्यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो, कारण स्वतःचं दुःख विसरून आपल्या कलेचं सादरीकरण इथे करायचं हे काही सोपं नाही। आपल्या आयुष्यात जे काही चाललं असेल ते विसरून इथे उभं राहायचं आणि जो रोल दिलाय तो करायचा। हे याच्यातून आपल्याला हा धडा घेता येतो की आयुष्यात पण मला जो रोल मिळाला आहे तो मी चोखपणे पार पाडायचा आणि आपण करू शकतो असं मला वाटतं। तर हा, आणि सगळ्यांना हे सगळं करायला खूप काही पैसेच लागतात असं नाही। आत्मबलम केवलम साधनम, आत्मबल असेल, सुरुवात केली तर आपण कुठे पण पोहोचू शकतो। एक 4 लाईन म्हणून माझं वक्तव्य थांबवतो। तू जो चाहे पर्वत पहाड़ों को फोड़ दे, तू जो चाहे नदियों के मुख को भी मोड़ दे, तू जो चाहे तो धरती से अमृत निचोड़ दे, तू जो चाहे तो धरती से अमृत निचोड़ दे। ठीक है, अमर तेरे प्राण स्वयं तुझमें भगवान, मनुष्य तू बड़ा महान है। तर अशा सगळ्या महान मनुष्यांना इथे जे बसले आहेत माझा सादर प्रणाम आणि आजच्या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा।